या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रिसिजन प्रिंट्स, 35 वर्षांपासून प्रिंटिंग क्षेत्रातील विश्वासार्ह सेवा। नमस्कार, मी प्रणाली कापसे। ऋतुवेदच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। आनंदी वातावरणात तैलाभिषेकाने श्री सिद्धेश्वर यात्रेस झाली सुरुवात। एकदा भक्तलिंग हर बोला हर, सिद्धेश्वर महाराज की जयच्या घोषणेने दणाणला परिसर। स्मार्ट सिटीची कामे विहित कालमर्यादेसह गतीने पूर्ण करावीत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील स्मार्ट सिटी आढावा बैठकीत सूचना। महापालिकेच्या रडारवर आल्या शहरातील व्यावसायिक आस्थापना, जप्तीची मोहीम पुन्हा एकदा सुरू करण्याचा प्रशासनाने दिला इशारा। एकदा भक्तलिंग हर बोला हर, सिद्धेश्वर महाराज की जय या जयघोषात उत्तर कसब्यातील हिरेहब्बू यांच्या वाड्यातून सकाळी मानाच्या नंदीध्वजांसह पालखीने तैलाभिषेक विधी धार्मिक वातावरणात संपन्न झाला। ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेस मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात शुक्रवारी तैलाभिषेकाने प्रारंभ झाला। यंदाच्या वर्षी यात्रेवर कोरोना संसर्गाचे सावट नसल्याने अत्यंत आनंदाच्या वातावरणात हा सोहळा संपन्न झाला। यावेळी उत्तर कसब्यातील हिरेहब्बू यांच्या वाड्याभोवती भक्तांची एकच गर्दी होती। सकाळी 9 वाजता उत्तर कसब्यातील यात्रा प्रमुख हिरेहब्बू यांच्या वाड्यापासून या तैलाभिषेक मिरवणुकीला सुरुवात झाली। यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून महापालिकेच्या नूतन आयुक्त शीतल तेली उगले, मानकरी राजशेखर हिरेहब्बू, मनोज हिरेहब्बू, सागर हिरेहब्बू, शिवानंद हिरेहब्बू, जगदीश हिरेहब्बू, माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माजी आमदार विश्वनाथ चाकोते आदींच्या हस्ते सिद्धेश्वर महाराजांच्या पालखीचे पूजन तसेच मानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या नंदीध्वजाचे पूजन यावेळेस मोठ्या मंगलमय वातावरणात आणि पारंपरिक वाद्यांच्या तालावर आरती करून करण्यात आले।
तदनंतर यात्रेचे प्रमुख मानकरी हिरेहब्बू यांच्या वाड्यातून पालखी आणि मानाचे 7ही नंदीध्वज मिरवणूक मार्गाकडे मार्गस्थ झाले. श्री सिद्धेश्वरांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची एकच मांदियाळी होती. आबालवृद्ध भक्त श्रींच्या दर्शनासाठी आसुसले होते. पारंपरिक पोशाख परिधान करत चिमुकल्यांनी आपल्या हाती नंदीध्वज धरला होता. मंगलवाद्याच्या तालावर सदरची मिरवणूक तैलाभिषेकासाठी रवाना झाली. तत्पूर्वी महापालिका आयुक्त शीतल तेली तसेच अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे आणि उपायुक्त विद्या पोळ यांनी पहिल्या आणि दुसऱ्या नंदीध्वजाचे पूजन केल्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज असून कोणत्याही समस्या आल्यास तात्काळ निवारण करू असे आश्वासन दिले. यात्रा प्रमुख राजशेखर हिरेहब्बू यांनी यात्रेच्या धार्मिक विधींबाबत अधिक माहिती दिली. शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांची जी यात्रा वार्षिक यात्रा असते तर ती इथे सुरू होत आहे आणि जसं हब्बूंनी सांगितलं तसे वेगवेगळे विधी जे काय आहेत, हळदीचा विधी असेल, अक्षता असेल किंवा होमविधी असेल, नंतर दारूकाम असेल आणि इतर वेगवेगळ्या बाबी, तर याच्यासाठी मोठ्या प्रचंड संख्येनं महाराष्ट्रातून, आंध्र प्रदेशमधून, कर्नाटकमधून भाविक इथे येतात आणि गेल्या 2 वर्षांमध्ये कोरोनामुळे ही यात्रा होऊ शकली नाही. त्यामुळे ती जो काही सगळा भक्तांचा उत्साह आहे तो तुम्हाला इथे बघायला मिळेल आणि इतक्या मोठ्या प्रमाणात सोलापूर नगरीमध्ये या यात्रेच्या निमित्ताने जेव्हा लाखो लोक येत आहेत तर त्याच्यासाठी ज्या काही नागरी सुविधा, मग ती नंदी ध्वज प्रदक्षिणा मार्गावरची झाडे कापण्याचा व्यवस्था असेल किंवा केबल काढण्याची व्यवस्था असेल, रस्त्यांचे खड्डे बुजवण्याची असेल किंवा ड्रेनेज आणि बाकी साफसफाई अशी कुठलीही व्यवस्था असेल, त्या सगळ्या व्यवस्था आम्ही याच्यात केलेल्या आहेत आणि यापुढेही ही यात्रा सगळी निर्विघ्न शेवटपर्यंत पार पडावी आणि भक्तांना यामध्ये कुठल्याही प्रकारची तोशीस लागू नये असा प्रयत्न महापालिका प्रशासनाकडून करण्यात येतो आहे. मी, माझी टीम, सगळे आम्ही इथे ज्या काही समस्या येऊ नयेत परंतु आल्या तर आम्ही इथे सदैव सज्ज आहोत. या यात्रेच्या निमित्तानं मी सर्व भाविकांना खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि माझी पोस्टिंग झाल्यानंतर पहिल्यांदाच मला हे यात्रा बघण्याचा योग आला आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये आम्ही जसं पंढरपूर विठ्ठलाची वारी बघत असतो तर तसंच त्या प्रकारचा उत्साह आणि खरोखर श्रद्धा आणि भक्तीमध्ये एक जनसागर हेलावून टाकण्याची क्षमता असते ती आपल्याला इथे बघायला मिळेल. मी या निमित्तानं सर्व भाविकांना खूप साऱ्या शुभेच्छा देते, संक्रांतीच्या शुभेच्छा देते. पूजा संपन्न झाल्यानंतर दुसऱ्या नंदीध्वजाचे मानकरी तथा आमदार विजयकुमार देशमुख यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करत भक्तांना यात्रेच्या शुभेच्छा दिल्या. ग्रामदेवत श्री सिद्धरामेश्वराची ज्या आतुरतेनं आपल्या या सगळ्या कर्नाटक, महाराष्ट्र व आंध्राचे सगळे भाविक लोक वाट बघत असतात. गेले 2 वर्ष झालं ही जत्रा झाली नाही, पण आज एवढ्या उत्साहात, एवढ्या आनंदात लोकांना खरंच जेव्हा यात्रा जाहीर झालं जत्रा तेव्हापासून आनंद हा सोलापूर शहरात एक प्रकारचा दिसून येतो आणि त्याच आनंदाचा आज पहिला दिवस आहे आणि आजच्यापासून काट्याला सुरुवात होत आहेत. आज 68 लिंग होणार आहेत आणि उद्या अक्षदा सोहळा आहे आणि त्यानंतर मकर संक्रांत आहे आणि मकर संक्रांत यावर्षी 1 दिवस पुढे गेल्यामुळं सगळे कार्यक्रम 1 दिवस पुढे गेलेले आहेत. मी सगळ्या भाविकांना, सगळ्यांना या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतो. योगी सिद्धरामाची यात्रा आजपासून सुरुवात होत आहे. आज तेलाभिषेक म्हणजे हळदीचा कार्यक्रम, उद्या अक्षताचा कार्यक्रम, परवा 15 तारखेला होमविधी, 16 तारखेला दारूकाम व 17 तारखेला कपडकळी असा 5 दिवसाचा धार्मिक कार्यक्रम आजपासून सुरू होत आहे. हा सुरू असताना 2 वर्ष कोरोना असल्यामुळे यात्रा झालेली नाही आणि यावर्षी 2 वर्षांनी यात्रा असल्यामुळं भक्तामध्ये उत्साह वाढलेला आहे. तरी माझी सर्व भक्तांना विनंती आहे की नंदीवाची पूजा लवकरात लवकर आटपून आम्हाला सहकार्य करून सर्व धार्मिक विधी वेळेत पार पाडावे ही माझ्या सर्व भक्तांना विनंती आहे. यावेळी मिरवणूक मार्गावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. स्मार्ट सिटीची कामे विहित कालमर्यादेसह गतीने पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्मार्ट सिटीच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या.
केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत सोलापूर स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेली सर्व कामे विहित कालमर्यादेत व गतीने पूर्ण करावीत, तसेच पायाभूत सुविधा विकास कामे दर्जेदार होतील यावर विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी येथे केल्या. स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या विकास कामांच्या नियोजन भवन सभागृहात घेतलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार सुभाष देशमुख, सचिन कल्याण शेट्टी, राजेंद्र राऊत, समाधान अवताडे, श्रीमती प्रणिती शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त शीतल तेली उगले, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार तसेच महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, स्मार्ट सिटी अंतर्गत अपूर्ण असलेली कामे तातडीने पूर्ण करावीत. नव्याने करण्यात येणाऱ्या कामांसाठी नियमावली तयार करावी. सोलापूर शहरात पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी तसेच नागरिकांना समप्रमाणात व समान दाबाने पाण्याचा पुरवठा होण्यासाठी वाढीव पाणीपुरवठा योजना तात्काळ मार्गी लावावी. सांडपाण्यातून पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर उद्यानासह इतर आवश्यक ठिकाणी करावा. तसेच जलशुद्धीकरण केंद्रावर सोलर यंत्रणा बसवावी, जेणेकरून खर्चात बचत होईल. सार्वजनिक नळ जोडण्याबाबत महानगरपालिकेने आवश्यक ती कार्यवाही करावी, अशा सूचनाही विखे पाटील यांनी दिल्या. दरम्यान केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानांतर्गत सोलापूर स्मार्ट सिटीसाठी एकूण 753.48 कोटी रुपये निधी प्राप्त झाला असून विकास कामांसाठी 755 लाख निधी खर्च करण्यात आला आहे. स्मार्ट सिटी अभियानांतर्गत ओपन जिम, ई टॉयलेट, घंटागाडी खरेदी, पाणीपुरवठा यंत्रणा सुधारणा, होम मैदान नूतनीकरण, उद्यान सुशोभीकरण, इंदिरा गांधी स्टेडियम, रंगभवन चौक, पब्लिक प्लाझाची निर्मिती, ट्रान्सफर स्टेशन, सिद्धेश्वर तलावाचा विकास, महापालिकेच्या शाळांमध्ये स्मार्ट क्लासरूम, स्ट्रीट लाईट, इंद्रभवन इमारत, रूफटॉप सोलर पॅनल आदी कामे पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिली. तसेच सोलापूर शहराला सुरळीत पाणीपुरवठा उपलब्ध होण्यासाठी उजनी जलाशय ते सोलापूर समांतर जलवाहिनी वाढीव पाणीपुरवठा योजना मार्गी लावण्यासाठी तात्काळ योग्य ती कार्यवाही केली जाईल, असेही आयुक्त तेली उगले यांनी सांगितले. यावेळी स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात सुरू असलेल्या कामांची सद्यस्थिती व करण्यात येणाऱ्या कामांची माहिती त्यांनी दिली. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी मौलिक सूचना दिल्या. विमानतळ हे सोलापूरच्या विकासाच्या करता एक मूलभूत गरज आहे, ती करणं आवश्यक आहे. आणि ती चिमणी काढायची नाही काढायची जुने वाद हे चालू आहेत. आता हंगाम काढणे संपल्याबरोबर मला वाटतं ती तात्काळ ती कारवाई लगेच करतो. शेवटी एखाद्या व्यक्तीकरता जिल्ह्याचा विकास घडून देणं हे काही उचित नाहीये. तर ते मला वाटतं आम्ही फक्त आता शेतकऱ्यांच्या ऊसाचा प्रश्न होता, शेतकऱ्यांच्या तिथल्या ऊस गाळपाचा प्रश्न होता. मला वाटतं आता अंतिम नोटीस दिलेली आहे त्यांना मला वाटतं, आणि फक्त आता अंतिम आदेश राहिले. आम्ही त्या कारखाना बंद होण्यासाठी थांबलेलो आहे. ती पहिली कारवाई होईल. परंतु जो नवीन बांधकाम करायचा आहे त्या बाबतीमध्ये मी स्वतःच पुढाकार घेणार आहे. कारण मी शिर्डीचं उदाहरण दिलेलं असं की त्यामुळे किती त्याला चालना मिळू शकते. तिसरा जो मुद्दा आपला याचा होता समांतर जलवाहिनीचा, तो आम्ही आज त्याच्यावर चर्चा केली. कारण खरं इतका काय फार तांत्रिक मुद्दा तो नव्हता, कारण त्याचा परिणाम सिंचनावर व्हायला लागलेला आहे. जिथं 2 TMC पाण्याची आवश्यकता आहे सोलापूरच्या पिण्यासाठी, तिथं आम्हाला दरवर्षी 25 TMC पाणी खर्च करावं लागतं नदी सोडल्यामुळे. त्यामुळे ना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होतं, ना सिंचनाचं पाणी त्या ठिकाणी पूर्ण क्षमतेने आम्हाला शेतकऱ्याला देत आहे. 5-6 रोटेशन व्हायला पाहिजे. आज मी 4 करतो, यावर्षी मी 5 रोटेशन करण्याची सूचना दिलेली आहे. परंतु 6 रोटेशन सुद्धा आम्ही करू शकतो, पण पाण्याचा अपव्यय कमी जर करू शकतो, आम्ही थांबू शकलो. तर या समांतर जलवाहिनीमध्ये ज्या ज्या अडचणी आलेल्या आहेत त्याची आज आमची स्मार्ट सिटीमध्ये चर्चा केली. मला वाटतं युद्ध पातळीवर ते काम पुढच्या काही महिन्यामध्ये पूर्ण करावं अशी आमची अपेक्षा राहील. काही तांत्रिक मुद्दे उपस्थित झालेले आहेत. ते तांत्रिक म्हणजे उदाहरणार्थ मागच्या कार्यकारी सीओनी आपल्या अधिकार कक्षेमध्ये नसताना त्याला सगळी दिली, काय अडचण नव्हती. पण आता त्याच्या पंप हाऊसला ती आवश्यकता लागणार आहे. कारण त्याचं PMCचं काम जीवन प्राधिकरणाचं. आज
600 कोटीची 250 कोटीची योजना 650 कोटीपर्यंत. टीएमसीला 3% पैसे मिळतात. श्री सिद्धेश्वर यात्रेच्या अक्षता सोहळ्यासाठी बारामतीचे राजेंद्र पवार, आमदार रोहित पवार येणार असून दुसरीकडे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रा निर्भय वातावरणात साजरी व्हावी यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या वतीने 1,500हून अधिक पोलीस, होमगार्ड अधिकारी आणि साध्या वेशातील कुमक असा फौजफाटा तैनात केला आहे. देवस्थान समितीकडून स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात्रेच्या होम मैदानावर स्वतंत्र थाटण्यात आले आहे. श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त आणि देवस्थानच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे शांततेला गालबोट लागू नये तसेच चोऱ्या मारामाऱ्या होणार नाहीत यासाठी पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यासाठी अन्य जिल्ह्यातूनही अधिकारी पोलिसांची कुमक मागवण्यात आली आहे. गर्दीमध्ये लहान मुले हरवण्याची शक्यता असते, त्यामुळे पालकांनी खबरदारी घ्यावी. असा प्रकार घडल्यास लागलीच होम मैदानावर उभारलेल्या पोलीस मदत केंद्राशी संपर्क साधावा. गुन्हेगारांसाठी पोलिसांनी अगोदरच त्यांचा बंदोबस्त केला आहे. मात्र तरीही खबरदारीचे उपाय म्हणून साध्या वेशातील पोलीस कर्मचारी मंदिर परिसर तसेच होम मैदानावर ठेवण्यात येणार असल्याचे आयुक्तालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. सोलापूर महापालिकेच्या रडारवर आता व्यावसायिक आस्थापना आल्या असून जप्तीची मोहीम पुन्हा एकदा सुरू करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. सोलापूर शहरातील मिळकतकर थकबाकीदारांवर पुन्हा जप्तीची मोहीम महापालिका करसंकलन विभागाच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. मोठी थकबाकी असलेल्या व्यावसायिक आस्थापनांवर कारवाई करण्यात येत आहे अशी माहिती महापालिकेच्या उपायुक्त विद्या पोळ यांनी दिली. मागील महिन्यात महापालिका प्रशासनाच्या वतीने कारवाईची धडक मोहीम राबवली होती. तत्पूर्वी मिळकतकर शास्तीमध्ये 80% सवलत योजना जाहीर केली होती. त्यानंतर याचा अनेकांनी फायदा घेतला. साधारणतः 9 कोटी रुपये सवलत देण्यात आली. सुमारे 40 कोटी रुपये या दरम्यान मिळकत कर वसुली झाली होती. बड्या थकबाकीदारांच्या आस्थापनांना सील ठोकण्यात आले होते. यामध्ये शैक्षणिक संस्थांवर कारवाईची मोहीम हाती घेतली होती. दरम्यान कालपासून महापालिका प्रशासनाने शहरातील बडे थकबाकीदार असलेल्या व्यावसायिक आस्थापनांना रडारवर घेतले आहे. जप्तीची मोहीमही हाती घेण्यात आली आहे. काल शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये 10 ठिकाणी जप्तीची मोहीम हाती घेण्यात आली. पथक गेल्यानंतर संबंधित थकबाकीदारांनी आपली थकबाकी भरून कटू कारवाई टाळली, तर गुरुवारी महापालिकेच्या पथकाने MIDC परिसरात कारवाईची मोहीम हाती घेतली. थकबाकी भरण्यासाठी सहकार्य केल्याने कारवाई करण्यात आली नाही. यापुढे सर्व व्यावसायिक आस्थापनांवर थकबाकीपोटी जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे कुणालाही मिळकत करामध्ये सवलत मिळणार नाही. 100% मिळकत कर भरावाच लागणार आहे. कटू कारवाई टाळण्यासाठी संबंधित थकबाकीदारांनी मिळकत कर भरून महापालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन उपायुक्त विद्या पोळ यांनी केले आहे. श्री सिद्धेश्वर यात्रेसाठी 1,500हून अधिक पोलिसांचा फौजफाटा शहरातील मिरवणूक मार्गासह हो मैदान आणि सिद्धेश्वर प्रशाला या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रा निर्भय वातावरणात साजरी व्हावी यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या वतीने 1,500हून अधिक पोलीस, होमगार्ड अधिकारी आणि साध्या वेशातील कुमक असा फौजफाटा तैनात केला आहे. देवस्थान समितीकडून स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात्रेच्या होम मैदानावर स्वतंत्र थाटण्यात आले आहे. श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त आणि देवस्थानच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे शांततेला गालबोट लागू नये तसेच चोऱ्या मारामाऱ्या होणार नाहीत यासाठी पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यासाठी अन्य जिल्ह्यातूनही अधिकारी पोलिसांची कुमक मागवण्यात आली आहे. गर्दीमध्ये लहान मुले हरवण्याची शक्यता असते, त्यामुळे पालकांनी खबरदारी घ्यावी. असा प्रकार घडल्यास लागलीच होम मैदानावर उभारलेल्या पोलीस मदत केंद्राशी संपर्क साधावा. गुन्हेगारांसाठी पोलिसांनी अगोदरच त्यांचा बंदोबस्त केला आहे. मात्र तरीही खबरदारीचे उपाय म्हणून साध्या वेशातील पोलीस कर्मचारी मंदिर परिसर तसेच होम मैदानावर ठेवण्यात येणार असल्याचे आयुक्तालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील जल जीवन मिशन या योजनेचा मुद्दा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पुन्हा उपस्थित झाला. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील जलजीवन मिशन या योजनेचा मुद्दा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पुन्हा उपस्थित झाला. आमदार सुभाष देशमुख, आमदार संजय मामा शिंदे, आमदार राजेंद्र राऊत, आमदार यशवंत माने, आमदार बबनराव शिंदे या सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या योजनेच्या कामावर पुन्हा नाराजी व्यक्त करताना कॉन्ट्रॅक्टरचे लाड का केले जातात, त्यांच्यावर कारवाई का होत नाही, 3 काम व्यवस्थित केले नसतील तर त्यांना काळ्या यादीत टाका अशी मागणी यावेळेस पुढे आली. अध्यक्षमध्ये आपल्याला सांगतो त्या कंपनीचं नाव आहे बालाजी इंफ्रा. ती भागीदारी संस्था आहे आणि त्या संस्थेचे जे सबमिशन आपण केलं जातं त्याच्यात जे पेपर अपलोड केले जातात ते भागीदारी संस्थेच्या नावाने टेंडर भरल्यानंतर वैयक्तिक त्या व्यक्तीच्या नावाने त्या ठिकाणी तुमचं पॅन कार्ड असेल, GST नंबर असेल, अशा पद्धतीने चुकीची पेपर भरली आणि संबंधित कार्यकारी अभियंता यांनी त्या व्यक्तीला पत्र पाठवलं की तुम्ही जे अपलोड केलेले पेपर आहेत ते या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने आलेले आहेत तर तुम्ही दुसरी पेपर आपण सबमिट करा. त्याच्यानंतर ह्याच्यात पारदर्शकतापणे यायची असेल तर सर्वांनी मिळून नीट काम केलं तर होणार आहे. मला वाटतं की ह्याची नीट आणखी चौकशी झालेली नसावी असं मला वाटतंय. आणि झाली असेल तर चांगली गोष्ट, झाली असेल तर निदर्शन यावी आणि जर चुकीचं झालं असेल तर कारवाई व्हावी एवढी अपेक्षा अनेक मध्ये अनियमितता नक्की आहे. 4-5 वर्ष आणि जे ओरिजिनल कॉन्ट्रॅक्टर आहेत ते का राहिले बाजूला आणि तिसरंच कोणतरी येते पदाधिकारी त्या नावाने टेंडर भरते, त्याला काय अनुभव नाही, काही नाही आणि वर एजन्सी अडवून टाकते आणि ती कॉस्ट पण वाढते, काम पण क्वालिटी होत नाही. जी मुदत वाढायला असेल त्यातच काम नाही. जेवढी मुदत आहे 12 महिन्याची त्यामध्ये काम करावं अधिकारी लाड पण खपून घेऊन कुठल्या कॉन्ट्रॅक्टर ब्लॅकलिस्ट करून टाकलं, ब्लॅकलिस्ट मध्ये टाकून टर्मिनेट करावं साहेब टेंडर. एवढा लाड तर कशामुळे कॉन्ट्रॅक्टर लोकांचं करायचं असेल. आमदार सुभाष देशमुख हे तर आक्रमक दिसून आले. मागच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत कोणी यांची चौकशी लावली होती, त्याचा अहवाल आला का नाही असा प्रश्न करत त्यांनी आपल्या मतदारसंघातील बोळकवठा या गावच्या पाणी पुरवठा योजनेचा मुद्दा उपस्थित केला. सर्व आमदारांच्या तक्रारी ऐकून घेतल्यानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांच्याबाबतचा अहवाल आला आहे, त्यांच्या कामात अनियमितता असल्याचे समोर येते, मात्र त्यांच्यावर आपणाला कारवाई करता येत नाही, त्यांची कारवाई आपण प्रस्तावित करू असे असतानाच जे कॉन्ट्रॅक्टर व्यवस्थित काम करत नाहीत त्यांच्या कामाची क्वालिटी तपासून कामात हलगर्जीपणा दिसल्यास अशा मक्तेदारांना काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकारी कर्मचारी यांना पाठबळ दिले असून माहिती अधिकाराचा दुरुपयोग करून प्रशासनास वेठीस धरणाऱ्यास घाबरू नका असे आश्वासित नियोजन समितीत केले. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित सर्व अधिकारी आमदारांना मार्गदर्शन केले. अधिकाऱ्यांना उपदेश देताना सोलापूर जिल्ह्याला विकासात पुढे न्यायची जबाबदारी ही सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची आहे, त्यामुळे विकासाच्या कामात योगदान द्या, हलगर्जीपणा कराल तर तुमचा कार्यक्रमही होईल असा उपदेशाचा डोस देताना कुठला माहिती अधिकार वगैरे आला तरी घाबरू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत हे सुरक्षा कवचही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना या कामात आवश्यक बैठका घेण्याचे अधिकार पालकमंत्र्यांनी दिले. त्या बैठकांना सर्व लोकप्रतिनिधींना निमंत्रित करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. या बाबतीमध्ये एकत्र काम करूया आणि जिल्हाधिकाऱ्यांना पण त्या अधिकार देऊ आपण त्या संदर्भात अशा बैठका घेण्याबद्दल लोकांना आवश्यक ज्या ठिकाणी बैठक होती मग आमदार बरोबर का काय बोलत काय चर्चा होते काय लोक सूचना करतात. अधिकाऱ्यांना माझी या निमित्ताने सूचना आहे की प्रशासनातल्या यंत्रणेतल्या लोकांचं काम काय आहे की काम वेळेवर पूर्ण करून घे, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होणार नाही, लोकांच्या अपेक्षा कशा पूर्ण करता येतील. त्या शेवटी आमदार मध्ये 3-3-4.5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत आहेत, खासदार मध्ये मात्र 7 लाख 18 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत आहे. म्हणून व्यक्तिगत स्वरूपात मला काही निर्णय घ्यायचे की तुमचे व्यक्तिगत असतील पण प्रशासनाचे निर्णय लोकप्रतिनिधींना विचारूनच केले पाहिजे माझी अपेक्षा. भविष्यकाळात अशी कुठे तक्रार येणार नाही की आमदार महोदयांना विचारलं तुम्ही तुमचा परस्पर कार्यक्रम केलेला आहे तर तुमचा कार्यक्रम होऊन येऊन तर माझी तुम्हाला अधिकार आमचं सगळं संरक्षण आहे, सहकार्य आहे, चांगल्या कामाला
आम्ही फर्मी कुठे बाजू बरोबर मग कोण माहिती अधिकारी गेला असं करतोय, कोण तुम्हाला ब्लॅकमेल करतोय, आपण त्याला जर बळी पडायला लागलो की मग ती सवय होती लोकांना. एकदा तुम्ही निर्णय करा, आम्ही देणार नाही काही, आम्ही काही बळी पडणार नाही. आपण जर ट्रान्सपरन्सी काम केलं आणि माहिती अधिकारी खाली आलेल्या अर्जाला आपण काय घेतात आणि खाते प्रमुखांनाही मी सांगणार आहे की विनाकारण दबावाखाली तुम्ही अशा यंत्रणेमध्ये काम करताना आपल्या नौकऱ्या क्षेत्राधिकाऱ्यांचं पाठबळ वाढलं पाहिजे, त्यांचा आत्मविश्वास वाढला पाहिजे. याकरता तुम्ही काम करण्याची गरज आहे. त्याचा वरिष्ठ अधिकारी बघायचं तुझं घर करून काही काय म्हणाल तो वरिष्ठ अधिकारी जर आपल्या मागे उभा नाही अधिकारी सुद्धा काम नाही करणार. आपण सगळे म्हणून त्या जिल्ह्याला पुढे घेऊन जाण्याची आता ही संकल्पना केलेली आहे. अशाच ताकदीनं आपण सगळे म्हणून काम करू. पुन्हा एकदा या तुमच्या मध्ये आपण सर्व आलात. आणि श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त मानाच्या नंदीध्वजाला रात्री 12 वाजता साज चढवण्याचा विधी संपन्न करण्यात आला. ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेतील मानाचे नंदीध्वज यांना तैलाभिषेकाच्या पूर्वसंध्येला साज चढवण्याचा धार्मिक विधी केला जातो. त्या अनुषंगाने गुरुवारी रात्री 12 वाजता मानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या नंदीध्वजाला सजवताना पहिल्यांदा काठीवर तेल, लोणी, चंदन लावले जाते. त्याच्यावर घोंगडी गुंडाळून पहिल्या नंदीध्वजाला सोन्याच्या तर दुसऱ्या नंदीध्वजाला चांदीच्या पाटल्या आणि हार्डया आदींचा साज चढवला गेला. अत्यंत धार्मिक वातावरणात हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला. खाली घे खाली ते पटाक्याने हात अडकते बघते लय वेळ लागतं निघाला माल. अजून एक का बातमीपत्रात इथे वेळ झाली आहे अल्पशा विश्रांतीची. तोपर्यंत पाहत रहा सोलापूर शहराबरोबरच जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा घेण्यासाठी वृत्तवेध चॅनलला सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात सुशिक्षित, तरुण आणि धडाडीचे वार्ताहर, कॅमेरामन, जाहिरात प्रतिनिधी नेमणे आहे. इच्छुकांनी आवश्यक कागदपत्रांसह त्वरित संपर्क साधावा. केबल नेटवर्क कोणतेही असो, आम्ही पाहणार वृत्तवेधच. सोलापूर शहर जिल्ह्यातील प्रत्येक क्षेत्रातील ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवणारं वृत्तवेधचं बातमीपत्र. बातमीपत्राच्या वेळा खालील प्रमाणे. पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. सर्वसमावेशक माहिती आणि मनोरंजनाने परिपूर्ण वृत्तवेध चॅनल 24 तास आणि आठवड्यातील 7ही दिवस बघण्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन आजच डाउनलोड करा वृत्तवेध चॅनलचं ॲप. पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध.
वसुंधरा सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित राष्ट्रचेतना दौड स्पर्धेत मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यामधून आलेल्या खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त वसुंधरा सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रचेतना दौड स्पर्धेत मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या खेळाडूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. या स्पर्धेमुळे अंबाजोगाई तालुक्यातील खेळाडूंना नवचेतना मिळाली आहे. मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यामधून आलेल्या 550 खेळाडूंनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. स्पर्धेसाठी बनवण्यात आलेल्या 17 ते 35 पुरुष वयोगटात प्रथम सतीश रमेश गाडेकर राहणार औरंगाबाद, द्वितीय विष्णू गणपत केंद्रे केंद्रेवाडी, तृतीय प्रतीक राजेंद्र जुळे राहणार नेकनूर, तर उत्तेजनार्थ जाधव धैर्यशील साहेबराव अंबाजोगाई हे खेळाडू यशस्वी झाले. 17 ते 35 वर्ष महिलांच्या गटात प्रथम अश्विनी मदन जाधव परभणी, द्वितीय शेप अर्चना विष्णू लाडेवडगाव, तृतीय सायली सर्जेराव गोचडे अंबाजोगाई, तर उत्तेजनार्थ सीमा आत्माराम जाधव अंबाजोगाई या खेळाडू यशस्वी झाल्या. 35च्या पुढील वय असलेल्या पुरुषांच्या गटात प्रथम रमेश भीमराव चव्हाण परळी वैजनाथ, द्वितीय नितीन राजेंद्र थोरात अंबाजोगाई, तृतीय रवींद्र विश्वनाथ शिंदे अंबाजोगाई, तर उत्तेजनार्थ केशव मनोहर खाडे अंबाजोगाई हे खेळाडू यशस्वी झाले. 35च्या पुढील महिलांच्या गटात प्रथम ज्योती शंकरराव गवते परभणी, द्वितीय उषा अविनाश चाटे केज, तृतीय ज्ञानेश्वरी मुक्ताराम दंडवते राहणार देवळा, तर उत्तेजनार्थ रेखा विष्णू दराडे वंजारवाडी या खेळाडू यशस्वी झाल्या. वसुंधरा प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा यांच्या पुढाकाराने संपन्न झालेल्या या स्पर्धेचे बक्षीस वितरण डॉक्टर सिद्धेश्वर बिराजदार, नासिर पठाण, दत्तात्रय बिराजदार, दगडू चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक बोडखे, सुदर्शन रापतवार लंके, किरण खरतमोल, दत्ता देवकते, डॉक्टर शंतनू गोचे, डॉक्टर सत्यजित, डॉक्टर रुपाली, डॉक्टर आलेख, डॉक्टर विवेक, दिलीप सांगळे, डॉक्टर निशिकांत पाचेगावकर, महादेव मस्के, हिंदूलाल काकडे, अजित सांगळे, वैजनाथ देशमुख, आनंद आरसुडे, बळीराम चोपणे, दत्ता देवकते, प्रशांत अदनाक, परीक्षक निर्मळे, सोनवळकर, बलुतकर, गोरेसर, दिनेश पवार, अंगद केंद्रे, सदेश कदम, विष्णू चाटे, सुदाम केंद्रे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश बोरगावकर यांनी केले. या स्पर्धेमुळे अंबाजोगाई तालुक्यातील खेळाडूंना नवचेतना मिळाली आहे. देगलूर येथे राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. जिजाऊ जन्मोत्सवानिमित्ताने देगलूर येथील जिजाऊ स्मारक चौक येथे सर्व समाज जाती संघटनांनी एकत्र येऊन जिजाऊ वंदन करून राष्ट्रमाता जिजाऊंना अभिवादन केले. यावेळी जिजाऊ जन्मोत्सव समिती, जिजाऊ ब्रिगेडच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. संजीवनी सूर्यवंशी, चैतन्य वानखेडे, रंजना मानुरे, शीलाताई देसाई यांच्यासह थडके, जाधव, देशमुख, कदम, जिजाऊ ब्रिगेड कार्यकारिणी तसेच देगलूर तालुका व शहरातील प्रमुख मान्यवर, आमदार जितेश अंतापूरकर, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत मोरे, शिवाजी देशमुख, अंकुश देसाई, प्रीतम देसाई, जनार्दन बिराजदार, दिगंबर कौरावर, नामदेव थडके, हनुमंत बिराजदार, ॲडव्होकेट अंकुश राजे, ईश्वर देशमुख, डॉक्टर सुनील देविदास थडके आदींसह मोठ्या संख्येने जिजाऊंना वंदन करण्यासाठी हजर होते. यावेळी देगलूर शहरात मोठ्या उत्साहात भव्य शोभायात्रेचे आयोजन 14 जानेवारी सकाळी 10 ते 2 देगलूर शहरात होणाऱ्या या भव्य शोभायात्रेत सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद व आदर्श राज्यकर्ता राजमाता मा जिजाऊ साहेब यांच्या जयंतीनिमित्त आवर नेस्ट बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने कैलासवासी प्रकाश घोडके गुरुजी यांच्या स्मरणार्थ अंडूर पंचकृषीतील विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद व आदर्श राज्यकर्त्या राजमाता मा जिजाऊ साहेब यांच्या जयंतीनिमित्त आवर नेस्ट बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने कैलासवासी प्रकाश घोडके गुरुजी यांच्या स्मरणार्थ अंडूर पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राजकुमार गाढवे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मधुकर रावजी चव्हाण, तर कार्यक्रमाचे उद्घाटक अंडूरचे सरपंच रामचंद्र आलुरे,
प्रमुख अतिथी तुळजापूरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सई बोरे पाटील, मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर प्रदीप जगताप, नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे आदी मान्यवर उपस्थित होते. धाराशिव जिल्ह्यामध्ये अणदूर हे उच्च शिक्षणाचे केंद्र आहे. त्यासाठी संस्था करत असलेल्या कार्याची प्रशंसा सर्व वक्त्यांनी आपल्या भाषणातून केली. कार्यक्रमासाठी धनराज मुळे, दीपक घोडके, शिवाजी कांबळे, देवीदास घोडके आदी मान्यवरांसह पत्रकार बंधू तसेच जवाहर उच्च माध्यमिक विद्यालय अणदूर, श्री श्री रविशंकर विद्या मंदिर अणदूर, बालाघाट कॉलेज नळदुर्गसह अणदूर, धनगरवाडी, जळकोट, इटकळ, शहापूर, ईश्वरवाडी, सराटी इत्यादी पंचक्रोशीतील जवळपास 600 पेक्षा अधिक विद्यार्थी व शिक्षक वृंद उपस्थित होते. यावेळी संस्था प्रमुख प्रवीण घोडके यांनी लवकरच या परिसरातील विद्यार्थ्यांसाठी संस्था अभ्यासिका काढणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे यांनी केले तर प्रियांका प्रवीण घोडके यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आकाश घोडके, अंकुर घोडके, राहुल घोडके, महेश घोडके, अंकुश चिनकारे, उमेश लांडगे, रोहित दुधाळकर, महादेव घोडके, बालाजी लांडगे, रिजवान शेख यांनी प्रयत्न केले. गोळवलकर विद्यालयात राजमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात संपन्न झाली. देगलूर येथील परमपूज्य गोळवलकर गुरुजी प्राथमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक दमन देगावकर आणि प्रमुख पाहुणे सहशिक्षक सचिन जाधव, अभ्यासपूरक मंडळ प्रमुख सुरेखा तोटावार या उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमा पूजनेने करण्यात आली. या निमित्त इयत्ता 1ली ते 4थीचे विद्यार्थी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या वेशभूषेत आले होते. विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे परीक्षण स्मिता कुलकर्णी व सचिन जाधव यांनी केले. या स्पर्धेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. वक्तृत्व स्पर्धेत कुमारी वैष्णवी प्रकाश देवकते प्रथम, युवराज नीलराज पाटील, कुमारी मृण्मयी राजाभाऊ कदम यांचा द्वितीय, तर कुमारी पूनम शिंदे, कुमारी राजश्री पाटील या दोघींनी तृतीय क्रमांक मिळवला. या सर्वांचा विद्यालयाच्या वतीने कौतुक करण्यात आले. अध्यक्षीय समारोपात देगावकर दमन यांनी राजमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्याविषयी माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भानुदास शेळके यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षकांनी सहकार्य केले. मुदखेड नगरपालिकेच्या वतीने थकीत कर वसुली मोहीम करण्यात आली आहे. मुदखेड शहरातील सर्व मालमत्ता धारकांची थकीत कर वसुली मोहीम राबवण्यात येत असून 2022-23 कालावधीतील ज्या नागरिकांचा मालमत्ता कर थकीत असेल अशांनी आपल्याकडील कर वसुली पथकाकडे भरून पालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन नगरपालिका प्रशासक तथा मुख्याधिकारी सचिन गाडे यांनी केले आहे. या वसुली मोहीम पथकामध्ये कार्यालयीन अधीक्षक शेख अजमुद्दीन, अभियंता खिलारे, रामेश्वर वाघमारे, गंगाधर भिसे, दिलीप पवार, मोहन कवळे, मानसिंग राठोड, रमेश सावंत, गणेश वड्डे आदी उपस्थित होते. केंद्र सरकारच्या विकास योजनांचे श्रेय कोणीही घेऊ नये असा टोला खासदार सुधाकर शृंगारे यांनी आमदार बनसोडे यांना लगावला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक योजना राबवण्यात येत आहेत. राष्ट्रीय महामार्गाची कामे असोत की जलजीवन मिशनच्या माध्यमातून घरोघरी पाणी पुरवठ्याची योजना असो, अशी होत असलेली विकास कामे केवळ भाजप सरकारमुळेच होत आहेत. मात्र या कामाचे उदगीर विधानसभा मतदारसंघात काही लोक श्रेय घेत आहेत. ते श्रेय घेऊ नये असा टोला खासदार सुधाकर शृंगारे यांनी आमदार बनसोडे यांना लगावला. उदगीर दौऱ्यावर आलेल्या खासदार सुधाकर शृंगारे यांनी बुधवारी शहर भाजपच्या कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळेस ते बोलत होते. संजय बनसोडे यांनी आपल्या पाठपुराव्यामुळे ही कामे झाल्याचे सांगून श्रेय घेत आहेत, ते चुकीचे आहे असे एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, लोकसभेच्या निवडणुका पार पडून 3 वर्षानंतर उदगीर मतदारसंघात आपण संपर्क वाढवलात, इतके दिवस संपर्कात का आला नाहीत असे विचारले असता खासदार शृंगारे यांनी निवडून आल्यानंतर काही काळ कोरोनामध्ये गेला, त्यामुळे फिरता आले नाही. तरी देखील आपण या भागातील प्रश्नांची माहिती घेऊन ते सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत असे सांगून उदगीर जिल्हा निर्मितीसाठी आपला पाठिंबा राहील असे सांगितले. या पत्रकार परिषदेस जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे, भाजपचे शहराध्यक्ष मनोज पुदाले, माजी नगराध्यक्ष बसवराज बागबंदे,
माजी उपाध्यक्ष सुधीर भोसले, ज्येष्ठ नेते धर्मपाल नादरगे, प्राध्यापक पंडित सूर्यवंशी उपस्थित होते. पत्रकार परिषदेचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन ॲडव्होकेट दत्ताजी पाटील यांनी केले. या ठिकाणी एक ट्रेनिंग सेंटर मिळावं त्यांनी नक्कीच मला त्या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे. नक्कीच खासदार साहेब आपल्या विचाराचा तुमच्या जे काय तुम्ही आता मत मांडलेलं आहे पत्र दिलेलं आहे याचा गंभीरपणे विचार करतो. ऑलरेडी आपल्याकडं CRPF कॅम्प आहे, ऑलरेडी आपल्याकडे PSFचा कॅम्प चाकूर येथे आहे. उद्या शहराला आर्मी सेंटर व्हावं म्हणून त्यासाठी मी काल परिषदेशी निगडीत प्रश्न मांडलेला आहे. तुमच्याकडे येईलच तो प्रश्न आणि नक्कीच तो नक्की होईल मला शाश्वती आहे. आणि परलाच मला माहिती आहे की गडगे साहेबांनी 68 कोटीमध्ये आपल्या लातूर तालुक्यात उदगीर तालुक्यातील जवळ 33 कोटीची कामं आपल्या शहराला आपल्या तालुक्याला मिळवून दिलेली आहे. आणि आजही मी या ठिकाणी सांगतो की येणाऱ्या पुढच्याही काळामध्ये हा उदगीरचा विकास आणि सर्वांगीण विकास कसा करता येईल रोडान बोल आहे आपल्या इथला मेन गेट आहे. मौजे इटकळ येथील भीमाशंकर हॉटेलच्या 84 वर्षीय आजी श्रीमती रत्नाबाई हनुरे यांना आदर्श महिला उद्योजिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तुळजापूर तालुक्यातील मौजे इटकळ येथील भीमाशंकर हॉटेलच्या 84 वर्षीय आजी रत्नाबाई हनुरे यांना आदर्श महिला उद्योजिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. इटकळ ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने रविवार 8 जानेवारी रोजी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 18 व्यक्तींना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. इटकळ येथील भीमाशंकर हॉटेलच्या रत्नाबाई हनुरे यांनी 1984 ला एका छोट्याशा टपरीपासून आपल्या मुलास सोबत घेऊन हॉटेल व्यवसायात सुरुवात केली. मुलानंतर आपल्या 3 नातवांनाही व्यवसायात शिक्षण देऊन त्यांनी व्यवसायाचा लढा लावला आणि आज इटकळ येथे 38 वर्षानंतर हे भीमाशंकर हॉटेल मोठ्या स्वरूपात उभारले आहे. ते केवळ रत्ना आजी यांच्या जिद्द, चिकाटी, मेहनत व सातत्यामुळेच. एक महिला ही उद्योग व्यवसायातून मोठी होऊ शकते हेच 84 वर्षीय रत्ना आजी यांनी दाखवून दिले. म्हणूनच रत्नाबाई हनुरे यांना आदर्श महिला उद्योजिका पुरस्काराने आमदार कैलास पाटील व मान्यवरांच्या हस्ते फेटा, शाल, सन्मानपत्र, पुस्तिका, पेन व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरागडे, अझर मुजावर, प्राध्यापक डॉक्टर रामदास ढोकळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे, दैनिक तरुण भारतचे जिल्हा प्रतिनिधी देविदास पाठक, डॉक्टर राजाराम शेंडगे, मुरलीधर शिंगारे, पत्रकार बांधव, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आदर्श महिला उद्योजिका पुरस्काराने रत्नाबाई हनुरे यांचा गौरव झाल्याने गाव परिसरातून कौतुक केले जात आहे. आजीचा पहिला या ठिकाणी उद्योग एका छोट्याशा टपरीमधून सुरू झाला. आज भीमाशंकर नावाचं एक मोठं हॉटेल जितक्याच्या या ठिकाणी रोड दिमागदार आहे आणि त्यांच्यामुळे आज हे वैभव प्राप्त झालेला आहे. गेल्या 38 वर्षामध्ये मुलाला त्यांनी उद्योगाचा या ठिकाणी लढा लावला. त्याची जी नातवंड असतील आहे त्या 3 नातवंडाला सुद्धा या ठिकाणी उद्योग व्यवसायामध्ये त्यांनी आणलेला आहे आणि 3 नातवंड या ठिकाणी आज उद्योग व्यवसायामध्ये भरारी घेत आहे. म्हणून त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान या ठिकाणी आजीचा करतोय. आजी दुसरी पण आज ही आजी या ठिकाणी हिशेब करायला कोणालाही चुकत नाही. सर्व व्यवसाय या ठिकाणी आज हॉटेलचा आजीच्या हातामध्ये आहे. मुलगाही आजीच्या हातामध्ये व्यवसाय दिलेला होता आणि नातू सुद्धा या ठिकाणी आज आजीचा मान सन्मान या ठिकाणी करतायत. असे या कर्तृत्वाचा, असे नेतृत्वाचा या ठिकाणी सन्मान या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते आपण या ठिकाणी करीत आहोत. देवठाणा येथे शेतकऱ्याचे 3 एकर ऊसाचे पीक जळून खाक झाले. देवठाणा मंठा येथील सुखदेव उत्तमराव मोरे यांच्याकडे 7 एकर ऊसाचे पीक असून गुरुवारी 12 जानेवारी सकाळी 11 वाजेच्या दरम्यान शेजारील शेतातील पाचट पेटलेली असताना अचानक सुखदेव मोरे यांच्या ऊसाच्या पिकाला आग लागली. या आगीत शेतकऱ्याचा 7 पैकी 3 एकर ऊस जळून खाक झाला असून अंदाजे 3 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. देवठाणा येथील ऊसाला आग लागल्याचे कळताच नगराध्यक्ष मीरा बाळासाहेब बोराडे व मुख्याधिकारी रितेश बैरागी यांच्या सूचनेनुसार नगरपंचायतच्या अग्निशमन शेतात दाखल झाले. यावेळेस अग्निशमन पथकाचे आसिफ पठाण, प्रवीण राठोड, सतीश चव्हाण, अजित चव्हाण यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. आनंदी वातावरणात तैलाभिषेकाने श्री सिद्धेश्वर यात्रेस झाली सुरुवात. एकदा भक्तलिंग हर बोला हर,
सिद्धेश्वर महाराज की जयच्या घोषणेने दणाणला परिसर. स्मार्ट सिटीची कामे विहित कालमर्यादेसह गतीने पूर्ण करावीत. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील स्मार्ट सिटी आढावा बैठकीत सूचना. महापालिकेच्या रडारवर आल्या शहरातील व्यावसायिक आस्थापना. जप्तीची मोहीम पुन्हा एकदा सुरू करण्याचा प्रशासनाने दिला इशारा. या बातम्यांसह इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.